या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं निमित्त साधून डोंबिवलीत महारांगोळी काढण्यात आलेली आहे। संस्कार भारती संस्थेच्या माध्यमातून ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेली ही रांगोळी सर्वत्र आकर्षणाचं केंद्र बनली असून भारतातील विविध भाषांमध्ये वंदे मातरम लिहिलेलं आपल्याला इथे बघता येईल। या महारांगोळीत 4 दिग्गजांची व्यक्तिचित्रे साकारलेली आहे। यात वंदे मातरम गीताचे कवी बंकिमचंद्र चॅटर्जी, वंदे मातरम गीताचे संगीतकार विष्णू दिगंबर पळुसकर, वंदे मातरम गीताचे प्रथम गायक रवींद्रनाथ टागोर आणि वंदे मातरम गीताचा प्रथम अनुवाद केलेले स्वामी विवेकानंद यांचं चित्र पाहू शकाल। तर वंदे मातरम गीताला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं रांगोळीत वंदे मातरम असं लिहिण्यात आलेलं आहे। तर वंदे मातरम या गीतासाठी योगदान असलेले 4 दिग्गजांची व्यक्तिचित्र या रांगोळीतून साकारण्यात आलेली आहेत। हुबेहूब चित्राप्रमाणे भासणारी ही रांगोळी डोंबिवलीत साकारण्यात आलेली आहे। संस्कार भारतीची ही महारांगोळी सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं निमित्त साधून या गुढीपाडवा निमित्त ही रांगोळी साकारली आहे।